नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, एका कपलची लव्ह स्टोरी सध्या सोशल मीडियावरती खूप व्हायरल झाली आहे. हे कपल अमेरिकेत राहतं. कोडी ब्रायंट आणि हेली वोकेशन हे एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांमध्ये सगळं काही चांगलं सुरू होतं, पण एक दिवस अचानक कोडीनं हेलीच्या फोन किंवा मेसेंजरला उत्तर देणं बंद केलं. हेलीला वाटलं की कोडीनं तिला दगा दिला, पण जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. कोडीनं फोन उचलणं बंद केल्यानं हेलीला वाटलं की त्यानं तिला फसवलं आणि दगाफटका गेला. पण तिला नंतर समजलं की तो कोमामध्ये होता. 2022 दोघांची ही भेट झाली. दोघेही लॉस एंजेलिसमध्ये 1 किलोमीटरच्या अंतरावरतीच राहतात. त्यांची मैत्री झाली आणि नंतर दोघेही प्रेमात पडले. कोडीनं टिकटॉकवरती एक व्हिडिओ शेअर करून याबाबत माहिती दिली. तो म्हणाला की काही आठवडे दोघेही सोबत फिरत होतो, पण अचानक असं काही घडलं की सगळंच बदललं. कोडीनं हेलीसोबत अचानक बोलणं बंद केलं. हेलीला वाटलं की कोडीनं तिला दगा दिला, पण सत्य मात्र वेगळंच होतं. सोशल मीडियाचा वापर करत असताना हेलीची नजर एक दिवस कोडीच्या परिवारानं सुरू केलेल्या गो फंड मी या पेजवर पडली. तेव्हा तिला समजलं की कोडीचा अपघात झालाय, ज्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे आणि तो सध्या कोमात आहे. कोडीला हेलीबाबतच्या नात्याबाबत काहीच आठवत नव्हतं. तो टिकटॉकवर शेअर केलेल्या व्हिडिओत म्हणाला की मुळात मला माझ्या अपघाताच्या आधीच्या नात्याबद्दल काहीही आठवत नव्हतं. असं काही होईल याची कोणालाच कल्पना नव्हती, पण भावना जाग्या होत्या. मला वाटलं की तिनं मला दुसऱ्यांदा जिंकलं. कोडीला नंतर वेगवेगळ्या थेरपीमधून जावं लागलं आणि अजूनही त्याच्यावरती उपचार सुरू आहेत. शरीर अजून पूर्णपणे साथ देत नाहीये. हेली आता त्याच्यासोबत असते आणि त्याची मदत करत असते. तर मग मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी सांगण्यामागचं कारण हे की जर समजा तुमचा बॉयफ्रेंड असेल किंवा गर्लफ्रेंड असेल आणि तिने अचानक तुमचा फोन उचलणं किंवा चॅट करणं जर बंद केलं, तर मग तुम्ही चुकीचा गैरसमज करून घेऊ नका. आधी त्या घटनेची पूर्ण तपासणी करा, सत्यता पडताळून पहा आणि जर काही अडचण असेल तर ती सोडवा आणि त्यातून तुमचं नातं पुढे घेऊन जा. तर मग मित्रांनो, आय होप या छोट्याशा व्हिडिओमधनं तुम्हाला जो मेसेज मी देण्याचा प्रयत्न केला आहे तो तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचला असेल. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.